हाय नमस्कार मैत्रिणींनो, मी रुपाली आणि माझ्या रुपाली आर.पी. फॅशन या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत मैत्रिणींनो 32 इंच चेस्ट ब्लाऊज पेपर कटिंग. तर त्याच्यासाठी हे बघा मी अशा पद्धतीने हा पेपर घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर इथं आपण घडी टाकायची आहे. तर 32चा चौथा भाग किती 8 बरोबर. छातीचा चौथा भाग अधिक 1.5 किंवा 2 इंच. इथं मी 2 इंच घेते, म्हणजेच 10 इंचावरती बघा अशा पद्धतीने मी खुणा करून घेतलेली आहे. छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच हे ठरलेलं मेजरमेंट आहे. नेहमी टाकते वेळी 1.5 किंवा 2 इंच ॲड करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जे आपण 10 इंचावरती खुणा करून घेतलेली ना, तिथं आपण फोल्ड करून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने आपण तिथं दुमडून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या पूर्ण लक्षात येईल. ठीक आहे. तर हे बघा अशा पद्धतीने मी 10 इंच फोल्ड करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत पूर्ण उंची. या पद्धतीने मैत्रिणींनो जर तुम्ही कटिंग करून बघितलात आणि जे माझे इतर व्हिडिओ स्टिचिंगचे आहेत त्या पद्धतीने जर स्टिचिंग करून बघितलं तर नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होईल. ठीक आहे. तर त्याच्यानंतर बघा आपण पूर्ण उंची ब्लाऊजची आहे 11.5 इंच. तुमची जी ब्लाऊजची पूर्ण उंची असेल त्याच्यात 1 इंच ॲड करायचं आहे. म्हणजे आता हे बघा माझी ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 11.5. मग त्याच्यात मी 1 इंच ॲड करून 12.5 इंचाची पूर्ण उंची घेणार आहे. कारण अर्धा इंच आपल्याला शोल्डरच्या ठिकाणी जाणार आहे आणि अर्धा इंच कमरेच्या ठिकाणी शिलाईमध्ये जाणार आहे. आणि आपण स्टिचिंग करते वेळी देखील अशाच पद्धतीने जेवढं आपण शिलाई मार्जिन ठेवलेलं आहे तेवढंच आपण अंतर शिलाईमध्ये घेणार आहोत. ठीक आहे. त्याच्यापेक्षा कमी जास्त घेतलं तर ब्लाऊज बिघडू शकतो. ठीक आहे. तर हे बघा अशा पद्धतीने मी ही लाईन ड्रॉ करून घेते 12.5 इंचावरती. ठीक आहे. इथपर्यंत आलं लक्षात. त्याच्यानंतरही बघा 12.5. ओके. त्याच्यानंतर इथं बघा शोल्डर, हे देखील मेजरमेंट खूप इम्पॉर्टंट आहे कारण इथंच जास्त करून प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यामुळे आपण इथं जास्त भर देणं, इथं जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर इथं आपण काय करणार आहोत, जे आपण पूर्ण शोल्डर घेतो त्याच्यात आपण अर्धा इंच नेहमी ॲड करायचं आहे. पूर्ण खांद्याच्या निम्मी जे शोल्डर असेल त्याच्या निम्मी करायचं आहे, त्याच्यात अर्धा इंच ॲड करायचं आहे. ठीक आहे. कारण अर्धा इंच आपलं बाहीच्या ठिकाणी स्टिचिंगमध्ये जाणार आहे. आलं लक्षात. मग आता इथं 10 आहे शोल्डर, त्याच्यात मी अर्धा इंच ॲड करणार आहे. म्हणजेच 5.5 इंचावरती अशा पद्धतीने मी खुणा करून घेते. ठीक आहे. पूर्ण खांद्याच्या निम्मी म्हणजेच पूर्ण शोल्डरच्या निम्मी अधिक अर्धा इंच. ठीक आहे. अशा पद्धतीने शोल्डर टाकलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण साईड शोल्डर जी आपली असते, ही आयडिया तुम्हाला कदाचित कुठल्या व्हिडिओमध्ये भेटणार नाही, पण इथं मी सांगते आहे बघा. जे आपली साईड शोल्डर असते त्याच्यात आपण 1.5 इंच वाढवायचं आहे. बघा साईड शोल्डर 2.5 आहे, त्याच्यात मी 1.5 इंच, पाऊण म्हणजे अर्धा आणि पाव अशा पद्धतीने 1.5 इंच वाढवायचं आहे. म्हणजेच ती आपली गळारुंदी मिळेल. ठीक आहे. ही जी आपली आहे ती गळारुंदी आहे. गळारुंदी आपल्याला त्याच्या पद्धतीने आपण जर अशा पद्धतीने जर तुम्ही कटिंग केलं तर गळारुंदी बिघडणार नाही याची खात्री मी देऊ शकते. ठीक आहे. परंतु याच पद्धतीने तुम्ही शोल्डर घ्यायचे आहे. पूर्ण खांद्याच्या निम्मे अधिक अर्धा इंच आणि साईड शोल्डर अधिक 1.5 इंच. ठीक आहे. त्याच्यानंतर 32 छातीसाठी बघा आपण मुंडा टाकणार आहोत. तर 32 छातीसाठी मुंडा टाकलेला आहे 5.25 इंचावरती. ठीक आहे. हे बघा 32 छातीसाठी 5.25 किंवा 5.5 पाव इंचाचा फरक पडला तरी काही हरकत नाही आहे. 5.5 इंचावरती आपण टाकू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपला जो काही पुढील गळा असेल
तो पुढील गळा टाकून घ्यायचा आहे. त्याच्यात आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहोत. पुढील गळ्याची पूर्ण उंची अधिक आपण अर्धा इंच, कारण अर्धा इंच आपलं शोल्डरच्या ठिकाणी शिलाई मार्जिनमध्ये जाणार आहे. ठीक आहे. तर इथं तुमची जी काय गळा उंची असेल त्याच्यात अर्धा इंच ॲड करायचं आहे. तर इथं माझी आहे 4 इंच, त्याच्यात अर्धा इंच 4.5 केलं. ठीक आहे. आता इथं बघा हा बॉक्स तयार करून घेतो आहे आपण मुंड्यातला. मैत्रिणींनो, जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, आणि तुम्हाला जर हेल्पफुल वाटत असेल तर प्लीज माझा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे. तर हे बघा आपण इथं 1/2 इंचावरती 32 छातीसाठी म्हणून आपण इथं 1/2 इंच, अर्धा आणि पाव, हे बघा अशा पद्धतीने 1/2 इंचावरती आपण पुढील गळ्याचा शेप देऊन घेणार आहोत. 1/2 इंच. ठीक आहे. अर्धा आणि पाव म्हणजेच 1/2 इंचावरती 32 चेस्टसाठी आपण हेवी असली असते तर जास्त घेतलं असतं 1 इंच. ठीक आहे. तर 1/2 इंचावरती आपण घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण इथून पण हे बघा 1/2 इंच आपण मागच्या साईडला अशा पद्धतीने क्रॉस रेषा आखून घेणार आहोत. म्हणजे हे आपलं मागच्या साईडला येईल. त्याच्यानंतर इथून सुद्धा आपण 1/2 इंच मागच्या मुंड्याचा शेप देऊन घेणार आहोत. बघा अशा पद्धतीने. ठीक आहे. थोडासा हलकासा 1 पॉईंट खाली अशा पद्धतीने आपण शेप देणार आहोत, म्हणजे आपल्याला ब्लाऊजमध्ये झोळ येऊ शकणार नाही. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण मुंड्याचा शेप देऊन घेणार आहोत. इथं आपण गळ्याचा देखील बॉक्स तयार करून घेऊयात. आणि जर आपल्याला राऊंड शेप द्यायचा असेल तर इथं आपण 1 इंचावरती अशा पद्धतीने आपण राऊंड शेप देऊन घेऊ शकतो. बघा, तुम्हाला इतर पद्धतीचा हवा असेल तर त्या पद्धतीने तुम्ही करून घेऊ शकता. ठीक आहे. इथपर्यंत आलं लक्षात? आय होप आलंच असेल लक्षात. त्याच्यानंतर इथं बघा ब्लाऊजला आपण योगपट्टी आपण काढणार आहोत. ब्लाऊजला योगपट्टी आपण काढते जर ब्लाऊजची उंची जास्त असेल किंवा हेवी चेस्ट असेल त्याच्यासाठी आपण जास्त इथून मेजरमेंट घेणार आहोत. पण सहसा फक्त अर्धा 1/2 इंचाचा इकडे तिकडे फरक होऊ शकतो. तर इथं आपण 2.5 इंचाची, ठीक आहे, 2.5 इंचाची आपली योगपट्टी 32 इंच चेस्टसाठी. ठीक आहे. हे बघा अशा पद्धतीने आपण 2.5 इंच योगपट्टीसाठी रेषा आखून घेतो आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथून आपण साधारण 1/2 इंच वरती घ्यायचं आहे बेल्टसाठी. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण अर्धा आणि पाव म्हणजेच 1/2 इंचावरती हलकासा आपण क्रॉस देऊन घेणार आहोत बेल्टसाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण इथं योगपट्टी टाकणार आहोत, कटोरी घेणार आहोत. कटोरी तुम्ही ब्लाऊजच्या मेजरमेंटवरून घेऊ शकता, किंवा इथं आपण 32 चेस्टसाठी आपण 5 इंच किंवा 5.5पर्यंत आपण घेऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं बघा पुढील मुंड्याच्या शेपपासून आपण 2, 2.25 आणि 2.5 अशा पद्धतीने आपण 3 बिंदू घेणार आहोत. आणि त्या 3 बिंदूमधून आपल्याला इथं 1 इंच घेतलेला आहे, आणि ते 2, 2.25 आणि 2.5 इंचावरती आपण जी खुणा करून घेतलेली आहे त्याच्यामधून आपल्याला जिथून योग्य वाटतो आहे, जिथून छान वाटतो आहे शेप, त्या पॉईंटमधून आपण शेप अशा पद्धतीने घेऊन जाणार आहोत. ठीक आहे. बघा अशा पद्धतीने आता मला हा 2 इंचावरचा ठीक वाटला. जर 2.5 इंचावरचा घेतला असता तर आतमध्ये खूप गेला असता. अशा पद्धतीने बघा 2 इंचावरती मी शेप देऊन घेतला आहे. किती व्यवस्थित शेप वाटतो आहे तो कटोरीचा, तुम्ही बघू शकता. ठीक आहे. आणि हा आपला योगपट्टीचा शेप आहे.
पद्धतीने मित्रांनो तुम्ही नक्की कटिंग करून जर काही तुम्हाला प्रॉब्लेम वाटत असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगत जा, ठीक आहे. तर हे बघा अशा पद्धतीने आपली कटोरीचा शेप हा आलेला आहे. अजूनही तुम्हाला काही डाऊट असेल तर प्लीज कमेंट करून सांगत जा. पुन्हा एकदा मित्रांनो तुम्हाला मेजरमेंट क्लिअर करते म्हणजे तुमच्या पुन्हा लक्षात येईल. आता इथं आपण टाकलेलं आहे घडी, जे छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच, त्याच्यानंतर पूर्ण उंची त्याच्यात 1 इंच, ठीक आहे. 1 इंच म्हणजेच अर्धा इंच आपल्यावरती शिलाई मार्जिनमध्ये जाणार आहे आणि अर्धा इंच आपल्याला कमरेच्या ठिकाणी जाणार आहे. त्याच्यानंतर इथं पूर्ण शोल्डरच्या निम्मे अधिक अर्धा इंच टाकलेला आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर इथून त्याच्याच मागे साईड शोल्डर अधिक 1.5 इंच घेतलं आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही टाकलं तर नक्कीच ब्लाऊज व्यवस्थित येऊ शकतो, ठीक आहे. हा आपला शोल्डरचा भाग व्यवस्थित आलेला आहे आणि त्याच पद्धतीने तुम्ही स्टिचिंग देखील करायची आहे. जेवढं आपलं स्टिचिंग मार्जिन सोडलेलं आहे तेवढंच आपण स्टिचिंग करणार आहोत, ठीक आहे. ही आपली गळा रुंदी आलेली आहे. आपली परफेक्ट गळा रुंदी आल्यामुळे आपल्याला काहीही प्रॉब्लेम येऊ शकत नाही. फक्त ब्लाऊज जे आपलं मेजरमेंटचं असणार आहे ते कस्टमरला व्यवस्थित बसणारं असायला पाहिजे, ठीक आहे. म्हणजे आपलं ब्लाऊज बिघडूच शकत नाही, ठीक आहे. त्याच्यासाठी एकदा आपण ही खात्री करून घ्यायची की ब्लाऊज कस्टमरला व्यवस्थित बसतं आहे का, ठीक आहे. आणि बघा अशा पद्धतीने आपण कटोरी देखील 5 इंचावरती काढलेली आहे, ठीक आहे. आता आपण इथून कटिंग बघूयात. हे बघा अशा पद्धतीने आपण दोन्ही पार्ट अलग करायचे आहेत, पुढील आणि मागील भाग, ठीक आहे. त्याच्यासाठी खालच्या साईडने आपण आधी प्रथम कट करून घेणार आहोत. त्याच्यानंतर मागील मुंड्याचा शेप असतो तो अगोदर कटिंग करून घ्यायचा आहे. इथं लक्ष देणं जरा गरजेचं आहे, कारण लगेच आपण पुढील मुंडा कट केला तर मागील मुंडा आपल्याला मिळणार नाही. त्याच्यासाठी आपण अगोदर मागील मुंड्याचा शेप कट करून घेणार आहोत. बघा अशा पद्धतीने आपण मागील मुंड्याचा शेप कट करून घेतोय. त्याच्यानंतर इथं बघा अशा पद्धतीने हे दोन्ही पार्ट आपण मागील पुढील अलग करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण फ्रंट साईडचा पार्ट कट करणार आहोत. बघा अशा पद्धतीने आपण दोन्ही पार्ट अलग केले. आता इथं आपण योकपट्टी कट करून घेणार आहोत. योकपट्टी आपल्याला ज्यावेळी ब्लाऊजवरती कटिंग करणार आहोत त्यावेळी आपल्याला 1.5 इंच वाढवायची आहे, ठीक आहे. हे न चुकता करायचं आहे, नाहीतर पुन्हा ब्लाऊज कमी होणार आहे. बघा अशा पद्धतीने मी जरा आपण इथं लिहून ठेवणे म्हणजे आपल्याला लगेच लक्षात येईल. 1.5 इंच वाढवणे, खालच्या साईडने आपल्याला 1.5 इंच वाढवायचं आहे. इथं 1.5 इंच वाढवायचं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण इथं पुढील मुंड्याचा शेप कट करून घेणार आहोत. शेप कट करून झाला की आपण इथं कटोरी कट करून घ्यायची, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत कटोरी कशी वाढवायची ते बघा आता आपण बघणार आहोत. तर त्याच्यासाठी ही कटोरी आपण दुसऱ्या पेपरवरती ठेवून ड्रॉ करून घ्यायची, जशी आहे त्या पद्धतीने आपण ड्रॉ करून घेणार आहोत, ठीक आहे. त्याच्यानंतर हे बघा अशा पद्धतीने दुमडून देखील तुम्ही कटोरीचा सेंटर काढून घेऊ शकता किंवा दोन्ही बाजूंना आपण वाढवल्याच्या नंतर देखील सेंटर काढून घेऊ शकतो. तर हे बघा अशा पद्धतीने तुम्ही सेंटर काढून घेऊ शकता. त्याच्यानंतर इथं बघा अर्धा इंच आपण खुणा करून घ्यायची शिलाई मार्जिनसाठी, ठीक आहे. इथं देखील आपण
हुकपट्टी आयपट्टी जे करणार आहोत त्याच्यासाठी आपण इथं अर्धा किंवा जेवढं तुम्ही शिलाईमध्ये घेणार आहात म्हणजे अर्धा किंवा पाव इंच तिथं आपण वाढवायचं आहे. अशा पद्धतीने मी अर्धा इंचावरती खुणा करून घेतली. त्याच्यानंतर 32 इंचासाठी म्हणून आपण इथं 1.25 इंचावरती आणि त्या साईडला 1.25 इंचावरती अशा पद्धतीने 2 इंच आपण 1.25 टक्ससाठी वाढवून घेणार आहोत. आणि हा आपला 1.25 इंचाचा टक्स असणार आहे. ठीक आहे, बघा अशा पद्धतीने 1.25 इंचावरती आपला टक्स आलेला आहे. त्याच्यानंतर हे रेषा जोडून घ्यायची आहे आपण. अशा पद्धतीने क्रॉस रेषा येणार आहे. त्याच्यानंतर इथं बघा साधारण 1.25 इंच आपण इथं सेंटरवरती अर्धा आणि पाव आहे. बघा अशा पद्धतीने 1.25 इंचावरती आपल्याला खुणा करून घ्यायचे आणि ते आपण अशा पद्धतीने तीनही बिंदू आपण जोडून घ्यायचे आहेत. अर्धा, पाऊण आणि 1.25 अशा पद्धतीने आपण हे जोडून घेतलेले आहेत. ठीक आहे, आता त्याच्यानंतर आपण आधीच तर सेंटर काढलेलं होतं तरी पण अशा पद्धतीने देखील तुम्ही पुन्हा सेंटर काढायचं आहे. बघा अशा पद्धतीने, बघा अशा पद्धतीने तर आपला सेंटर येऊ शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण खालच्या साईडला देखील 1.25 इंच वाढवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हे आपण तिन्ही पॉईंट जोडून घेणार आहोत. आलं लक्षात? हे बघा अशा पद्धतीने आपण त्याच्यानंतर इथं आपण 3 इंचावरती टक्स पॉईंट घेणार आहोत. बघा अशा पद्धतीने आपण 3 इंचावरती हा टक्सची उंची घेणार आहोत. त्याच्यानंतर जे आपण इथं 1.25 सोडलेलं होतं तेच आपण इथं 1.25 इंचावरती आपली ही शिलाई असणार आहे टक्ससाठीची. हे बघा 1.25 इंचावरती. ठीक आहे, तिथून आपण जोडून घ्यायचा आहे तो टक्स. अशा पद्धतीने झालं. एवढं सोपं आहे बघा. त्याच्यानंतर आपण इथं कटिंग आपण करून घेणार आहोत. आपल्याला इथं काय करायचं आहे, फक्त योगपट्टीसाठी 1.25 इंच वाढवायचं आहे. कटोरी तर तुम्हाला दाखवलीच आहे. ठीक आहे, तुम्ही या पद्धतीने मैत्रिणींनो नक्की एकदा ट्राय करून मला कमेंटमध्ये सांगा की तुमचे ब्लाऊज कसं झालं आहे ते. मी तुम्हाला नवीनच शिकणार असाल तर अस्तरच्या कापडावरती किंवा मांजरपाट म्हणून कापड भेटतो त्या कापडावरती तुम्ही ट्राय करून बघा. कारण डायरेक्ट कापडावरती जर केलं तर तुम्ही नवीन असल्यामुळे थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतं. ठीक आहे, तर नक्की या पद्धतीने ट्राय करा. थँक्यू सो मच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. आणि पहा अशा पद्धतीने आपली ही कटोरी किती छान व्यवस्थित दिसते. अशा पद्धतीने हे बघा अशा पद्धतीने खूप छान दिसते ही कटोरी. चलो बाय.